The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बांगमाधम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासति वा करोति वा ततो न दुःखमन्वेति चक्कं वहतु पदम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी या क्रांतिभूमी असलेल्या नागपुरामध्ये श्रद्धावान धम्म उपासिका भगिनी क्षितिजाताई रजत ढोणे या भगिनीच्या गर्भमंगल धम्म संस्काराच्या निमित्ताने उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो तद्वतच ज्यांनी आत्ताच आपणास सुंदर अशी धम्मदेशना दिली असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो संपूर्ण ढोणे परिवार मनोहर परिवार आणि नागपुरातून वर्ध्यातून आणि अनेक ठिकाणावरून धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। बघा भगवान म्हणाले या गृहस्थ जीवनामध्ये राहणाऱ्या लोकांकडे पाहून प्रत्येक गृहस्थाला त्याच्या काही इच्छा असतात, त्यातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण ज्यामुळे कौटुंबिक जीवन जगणाऱ्या संसारातील लोकांना अत्यानंद होतो ती एक गोष्ट म्हणजे संततीची प्राप्ती। संतती जेव्हा घरामध्ये येण्याची प्रोसिजर सुरू होते म्हणजे बाळ घरात येण्याचा जेव्हा त्याला काय म्हणू गुड न्यूज जेव्हा मिळते तेव्हापासून घरामध्ये आनंददायी वातावरण निर्माण होते, एक नव्हे तर दोन्ही घरांमध्ये, नाही का? आणि त्याचा तुम्ही अनुभव घेत आहात। म्हणून सर्वप्रथम तर आपल्या क्षितिजाताईसाठी येणाऱ्या बाळासाठी रजत आणि दोघांचेही मातापित्यांच्यासाठी मी विशेष मंगलमैत्री आणि शुभेच्छाही देतो ॲडव्हान्समध्ये तुम्हाला आणि कॉंग्रॅच्युलेशन्स करतो तुम्हा दोघांचं आणि दोघाही परिवारांचं। निश्चितपणे भिक्षू संघाच्या बुद्धाच्या धम्माच्या मंगलमैत्रीने आपल्या घरामध्ये तुम्हाला अभिप्रेत असलेले बाळ जन्मास येईल।
तर बघा, संतती ही महत्त्वाचीच आहे गृहस्थांच्यासाठी, पण भगवान बुद्ध म्हणाले की त्यातही बरेच गृहस्थ लोक असा विचार करतात की आम्हाला मुलगाच व्हावा. ज्यांना मुलं झालेत ते म्हणतात आम्हाला मुलगीच व्हावी. हे आम्ही पाहतो आहे, अनुभवतो आहे. ज्यांच्याकडे मुलीच मुली आहेत ते म्हणतात मुलगा झाला पाहिजे, वंशाचा दिवा. बाप्पा, की मोठा झाल्यावर कळते खरंच वंशाचा दिवा आहे, दिवा आहे की काय भडका आहे, ते मोठा झाल्यावर कळते. काही अपवाद वगळता, पण लोकांना वाटते बा वंशाचा दिवा पाहिजे, वारसा पाहिजे, नाही का, आपला वारसा चालवणारं कोणीतरी पाहिजे. आणि काहींना वाटते ज्यांच्याकडे मुलं आहेत त्यांना मुलगी हवी असते आणि ते विचार करतात की मुलगी पाहिजे. मी तुम्हाला आज तत्त्वज्ञान सांगणार नाही, वेळ भरपूर झालेला असल्याकारणाने छोटासा उपदेश देईल की हे जीवन कसं आहे. बघा, भगवान म्हणाले की जीवन जगता आलं पाहिजे. जीवन तर प्राप्त झाले प्रत्येकाला, आपल्याला जीवन मिळालं आहे ना, पण ते जीवन सुखकर जगताही आलं पाहिजे. केवळ हातपाय मिळालेत, मनुष्याचं जीवन मिळालं, घर मिळाले, पत्नी आहे, पती आहे, मायबाप आहे, सासू सासरे आहेत, मित्रपरिवार आहे, बस जगतोय म्हणून जगतोय, त्याला जीवन म्हणत नाहीत. खाण्यासाठी जगणे, जगण्यासाठी खाणे आणि खाता खाता मरणे, ह्याला जीवन म्हणत नाहीत. नेहमी सांगतो मी, कहाँ गए थे, क्या किया, क्या लेकर जा रहे, ऐसा अगर कोई पूछे तो कुछ बता नहीं सकते. बहुत सारे ऐसे लोग होते कुछ बता नहीं सकते. बस माँ बाप ने जन्म दिया, हम बड़े हो गए, उन्होंने बड़ा किया और शादी वगैरह की, बाल बच्चे पैदा किए और बस खाया पिया और बस चले जा रहे, नाही का. भगवान म्हणाले ह्या जीवनाला जीवन म्हणत नाहीत. असं जीवन तर पशु पक्षीही जगतात. पशु पक्षी प्राणी, जंगली प्राणी असंच जीवन जगतात. तेही खाण्यासाठी जगतात, जगण्यासाठी खातात आणि हे सगळं करत असताना त्यांची पिल्लं वगैरे जन्माला घालतात. तर भगवान म्हणाले जीवन असं नसावं. जीवनाचा अर्थ काय आहे हे आपल्याला तेव्हा कळेल की जेव्हा आपण खरोखरच आनंदी जीवन जगतो आहे, तेव्हा जीवनाचा आनंद, जीवनाचा अर्थ कळेल. आनंदी आहे का प्रत्येकजण इथे? विचारावर स्वतःला. खोटं तर लय सांगतो बापा आपण, नाही का. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असते. आमचं घर, आमचं पहा, हेन काय 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 म्हणते. थोडं डीपमध्ये गेलं, बरं चाललंय का, सुनबाई बरी राहते का, तुमची सासू बरी आहे का, असं विचारलं की मग डब 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 आसूच आसू. मुलं वगैरे व्यवस्थित राहतात का, विचारतात का, सांभाळतात का, तर 99% लोकांचे मग डब 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 आसरू गळतात. बघा, तोंड बारीकच होते. मग मेकअप किती केलेला असो, पॉलिश किती लावलेली असो, कपडे कोणते घातलेले असो, हकीकतवरती जेव्हा गोष्ट येते तेव्हा मग कळते की नाही गड्या, बाकीचं सगळं आहे आपल्याकडे, पण समाधान नाही आहे, आनंद नाही आहे, प्रसन्नता नाही आहे. आहे का जीवनामध्ये? नाही आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की जीवनामध्ये आपल्याला जीवन आनंददायक, आनंदपूर्ण जीवन जगता आलं पाहिजे. जीवन कशाला म्हणतात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. धम्माचा उपदेश जास्त डीपली देणार नाही. तर भगवंताने सांगितलं की गृहस्थ जीवन आहे, मुलगा असो की मुलगी असो. ही रजत क्षितिजाताई तुम्हाला सांगेल आणि तुम्हालाही सांगेल. ह्याच्यावर मी बोललेलो आहे, तुम्ही ऐकलं असेल यदा कदाचित. तर भरपूर प्रवचन आहेत आपल्या दी ग्रेट हॅपीनेसवरती, गर्भमंगल धम्मसंस्काराच्या निमित्ताने. तर बघा, आता भंतेजींनी सांगितलं की धम्माचे संस्कार झाले पाहिजे. तर कसे होतील? तर दोन्ही परिवारातले लोक जबाबदार असतात. ते बाळ, त्याची सायकॉलॉजी, त्याची मानसिकता कशी असावी, त्याचा स्वभाव कसा असावा, ह्याला जबाबदार दोन्ही परिवारातली लोक असतात. माता पिता प्रामुख्याने जबाबदार असतात. बाळाचे माता पिता प्रामुख्याने जबाबदार असतात आणि बाकीची लोक, म्हणजे ती स्त्री असेल तर तिचे माता पिता, भाऊ बहीण जे कोण असेल त्यांच्याही इफेक्ट असतो. आणि मुलाकडचे म्हणजे बाळाचे वडील जे असतात तर त्याच्याही आई वडील बहीण भाऊ, घरामध्ये वावरणारे जे लोक आहेत ज्यांच्याशी संपर्कात असते ते बाळ, त्या सगळ्यांचे गुण बाळामध्ये उतरतात. बघा तुम्ही, जर मम्मी पप्पा हट्टी असतील तर ते हट्टीच बनते. आता भंतीने सांगितलं बघा, टी व्ही बघण्याचा लेच नाद असेल तर ते टी व्ही समोरून हालतच नाही. रिमोट दिलं तर बरं, नाही तर सारं घर डोक्यावर घेते. बघ, आता आजकालच्या पोरांना बघा, मोबाईल दिला तर मुक बसते, शांत बसते. ते का? तर मोबाईल, मायबाप आणि घरातले लोक सगळे मोबाईलच्या नादी आहेत.
बघा तुम्ही इथल्या इथेच तुम्हाला सांगतो की संस्काराचा कसा परिणाम आहे. तुम्ही जे जे म्हणून काही खाताय, जे जे काही पिताय, जसा विचार करताय, तुम्ही अभ्यास करताय, नाही करताय, भांडण करताय, द्वेषाने राहताय, प्रेमाने राहताय, दयेने राहताय, दान करताय, सील पालन करताय, ध्यान करताय, हे जे जे म्हणून काही करताय, अंतर्मनातून जे म्हणून तुम्ही काय करताय. मनाचे दोन भाग आहेत बघा. वरवरचं मन वेगळंच असते आपलं आणि अंतर्मन वेगळंच असते. वरवरचं मन तात्पुरतं असते, तात्पुरत्या लई गोष्टी करतो आपण. जसं मी विचारताना कसं काय बरं आहे का म्हटलं, हां बरं आहे, खूप चांगलं आहे, व्यवस्थित झालं आहे, सगळं काय व्यवस्थित आहे म्हणते. आणि पुन्हा मग खरं विचारल्यावर काहीच बरोबर नाही म्हणते. बघा तुम्ही तेच मन आहे, तू तीच व्यक्ती आहे पण हकीकत वेगळीच असते आणि आपण वेगळेच असतो. आणि त्यामुळे जसं दिसते तसं नसते, ही एक म्हण आहे बघा. डोंगर दुरून फार सुंदर दिसते पण हकीकतमध्ये जेव्हा डोंगरावरती जाऊ तेव्हा काटे, दगड, काय काय तिथे दिसते, झाडी झुडपं, प्राणी, पशु पक्षी, साप, विंचू. आणि तिथे गेल्यावर म्हणते अरे बापा नको, भलत्याच ठिकाणी आलो का काय. तर जीवनाचंही असंच आहे बघा की जीवन जगत असताना, आणि मी आता तुम्हाला जो पॉईंट सांगत होतो की मुलगा असावा की मुलगी असावी असं कोणी विचार करता कामा नये. जे बाळ आहे ते सुदृढ असावं, जे बाळ आहे ते गुणवान असावं, जे बाळ आहे ते संस्कारी असावं, जे बाळ आहे ते प्रेमळ असावं, दयावान असावं, परोपकारी असावं, माता पिता परिवाराची सेवा करणारं असावं, समाजाचा विचार करणारं असावं, बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असणारं बाळ असावं. मुलगा असो की मुलगी, जिलेबी असो की पेढे, असा विचार केला तर हरकत नाही. पण बऱ्याच ठिकाणी बघा काय होते की लोक विचार करतात मुलगाच पाहिजे. तुम्हाला यातलं गुपित सांगतो, राज सांगतो की होते काय, विचारांचा प्रभाव कसा होतो बघा. तुम्हाला त्याचा संस्काराचं सांगतो मी तुम्हाला की पुरुष आणि स्त्री, बरोबर आहे, पुरुष आणि स्त्री ह्याच्या व्यतिरिक्त एक तृतीयपंथी असतात. मनुष्यच आहेत का नाही. सकाळीच बघितलं बघा आम्ही एका ठिकाणी, आम्ही बघितलं तर ते आले लग्नाचं ते मागायला, काय म्हणतात ते बधाई. आम्ही तिथेच होतो, ते बधाई मागायला आले. ते किती तर 2100 रुपये बधाई मागण्यासाठी आले. मी हे सांगतोय मुद्दा म्हणून सांगतोय बघा की तृतीयपंथी पण असतात की नाही, बिलकुल असतात. तुम्ही सिग्नलवर पाहत असाल किंवा कुठे असतात, ते मागत राहतात वगैरे वगैरे टाळी वाजवून. तर त्यांचं एक जीवन आहे बघा. स्त्रीचं जीवन, ना स्त्री ना पुरुष, 3 प्रकारचे जीव आहेत मनुष्य प्राण्यांमध्ये. एक पुरुष, स्त्री आणि तृतीयपंथी म्हणतात त्यांना ते, बरोबर की नाही. तर का होतात माहिती तुम्हाला तृतीयपंथी? कुणाला माहिती आहे तुमच्यातलं की का होतो तसा जन्म? किंवा जरी तृतीयपंथी नसतील तर काही पुरुषांचा वाण स्त्रीचा असतो. वाण समजते तुम्हाला? स्वभाव पुरुष असतात पण स्वभाव स्त्रियांसारखा असतो. काही पुरुषांचा, काही स्त्रियांचा स्वभाव स्त्रिया असतात पण पुरुषी स्वभाव असतो की नाही? मुख्यत बसले तुम्ही, असत नाही अहो, असतो असा स्वभाव बघा. काही पुरुषांचा, पुरुष असले तरी स्त्रियांचे लक्षण असतात त्यांच्यात, आणि काही स्त्रिया असतात पण पुरुषांचे लक्षण असतात. पुरुषांचे कामं करू शकतात, पुरुषासारखे म्हणजे एकदम धैर्यवान असतात, मजबूत असतात मनाने. जसं स्त्रियांना म्हणतात की स्त्रिया हळव्या मनाच्या असतात, पण सगळ्या स्त्रिया हळव्या मनाच्या नसतात. स्त्रियांना म्हणतात काही स्त्रिया एकदम डरपोक असतात, घाबरट असतात, पण सगळ्या स्त्रिया डरपोक नसतात. पुरुषांना जर म्हणत असतील की हे मर्द आहे, पुरुषार्थ आहे वगैरे वगैरे, सगळेच पुरुष तसे नसतात बापा, भित्रे पुरुष असतात. नसतात का? असतात ना, बिलकुल. किंवा स्त्रीसारखं बारीक लक्षण, हे असं झालंय ते तसं झालंय ना, असं कुठं असते का? काही ठिकाणी सांगतात बघा की स्त्रीच जबाबदार असते घरातली गणित बिघडवण्यासाठी. म्हणतात, आता तुम्हाला माहीत असेल, तुमचा तो स्वानुभव असेल बापा, माहीत असण्याचा काही विषयच नाही. म्हणतात का नाही? घरात काही झालं की जबाबदार कोणाला धरतात? जास्तीत जास्त स्त्रीला जबाबदार धरतात. पण प्रत्येक ठिकाणी स्त्रीच जबाबदार असते का? हकीकतमध्ये नाही आहे. पुरुषही जबाबदार असतात. घरामध्ये इंटरफेअर करत राहणं, कोणत्याही छोट्या गोष्टीमध्ये नाक खुपसणे म्हणतात बघा त्याला, आहे का नाही? मन आहे का नाही तुमच्याकडे? नाक खुपसणे, नाक इंटरफेअर करत राहायचं. काही ना काही त्याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, हे भांडच घासलं नाही बरोबर, फरचीच पुसली नाही बरोबर, स्वयंपाकच बरोबर झाला नाही, भाकरच भाजली नाही, वरणात मीठच जास्त पडलं आणि चटणीच जास्त पडली ना, असं कुठं असते का? तेलच जास्त पडलं म्हणून तरी भांडते, आणि कमी टाकलं तर कमी टाकलं का मी का आणत नाही का? मी मेहनत करतो आणि टाकलंच नाही म्हणते का नाही? ही घराची बिघडाबिघडी जी आहे तर दोघांमुळे सुद्धा होते. तर मला हे सांगायचं आहे की म्हणून कधीही गर्भावस्थेमध्ये
घरातल्या दोन्ही परिवारातल्या लोकांनी त्या गर्भातल्या बाळाबद्दल असा विचार करता कामा नये की मुलगीच असावी किंवा मुलगाच असावा. बिलकुल नाही. त्याचा परिणाम होतो. तुमच्या माहितीसाठी हे जे सांगतोय ना मी, त्याचा परिणाम होत असतो. इच्छा असणं वेगळं की मुलगा असायला पाहिजे किंवा मुलगी असायला पाहिजे, परंतु वारंवार वारंवार तीच फिलिंग आणत असेल आपण, त्याचा इम्पॅक्ट होतो बाळावरती. हे मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो, लक्षात ठेवा तुम्ही. कारण घरात जिथे कुठे किंवा गर्भधारणा झालेली स्त्री असते, त्या घरात आणि तिच्या आसपासच्या वातावरणात असाच विचार करणारी जास्त लोक असतात. आता मुलगाच होईल, आता मुलगीच होईल वगैरे वगैरे मग लोक म्हणतात. तर त्याचा परिणाम होतो. म्हणून तुम्हाला सांगतो, तर असा कधी विचार करता कामा नये. हा एक पॉईंट आहे. तर धम्माचे संस्कार झाले पाहिजे एवढाच आपण विचार करावा. जीवन असंच आहे. भगवंताने सांगितलं की बघा, दुःखातही सुख शोधता आलं पाहिजे. जीवन कशाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला? आपण ज्याला जीवन म्हणतो, कशाला जीवन म्हणतात? जर विचारलं व्हॉट इज डेफिनेशन, काय जीवनाची डेफिनेशन काय आहे, व्याख्या काय आहे? आपण जीवन जीवन म्हणतो ना, काय आहे जीवन, कशाला म्हणतात जीवन माहिती आहे तुम्हाला? तर त्याचा एक बोधकथा सांगतो, त्याची एक दृष्टांत सांगू. तर एक दृष्टांत सांगतो की जीवन कशाला म्हणतात. जसं आता क्षितिजा ताईकडे पाहतो आहे, आता तिचे दिवस बिचारीचे जवळजवळ आले आहे बाळ बाहेर येण्यासाठी, नाही का? तर तिला बिचारीला त्रास होतोय. जसं भोजन वाढताना तिची श्रद्धा आहे, तिची ताईची श्रद्धा होती, भंतीजींना बोलवायचं आहे, प्रवचन ऐकायचं आहे, चिवरदान करायचं आहे. भोजनदान वाढताना आई म्हण, वाकू नको बाई, तू वाकू नको ना बाई. पण बाई काहीची ऐकते, बाईमध्ये श्रद्धा आहे, नाही का? इच्छा असल्यावर दुःख गायब होऊ शकते, मनाला डायव्हर्ट करू शकतो मनुष्य सुपर पॉवर आहे. मनुष्य सुपर पॉवर आहे. मनाला तो डायव्हर्ट करू शकतो, दुःखापासून तो स्वतःला वाचवू शकतो. फक्त त्याची बुद्धी चालली पाहिजे. आणि धम्मात जर बुद्धी चालेल ना, तर कोणतंही संकट असो, कितीही दुःख असो, कितीही परेशानी असो, कोणत्याही परिस्थितीमध्ये असो, लोक त्या दुःखातही सुख शोधणारे आहेत. हे आम्ही पाहतोय लोकांकडे पाहून. भंतीजी म्हणतात, ठीक आहे माझ्या जीवनामध्ये खूप दुःख होतं ना, आहे, पण प्रवचन ऐकतोय मी आता, ते सोडून दिलं आम्ही, इग्नोर मारलं. तुम्ही म्हणता ना दुःखाला इग्नोर मारा, तर दुःखाला इग्नोर मारून लोक हॅप्पी आहेत. बघा तुम्हाला सांगतो, तुम्ही जे आलात बघा, आता बाहेरून कुठून वर देऊन आले परिवार, नागपुरातून तुम्ही कोणकोणत्या ठिकाणाहून आलात का नाही? त्या काय दुःखी नाही का तुम्ही? कोणी? सगळेजण दुःखी आहेत. कोणाला कोणतं ना कोणाला कोणतं दुःख आहे. फक्त दुःखाचा प्रकार आणि दुःखाचं प्रमाण वेगवेगळं आहे. पण या जगात असं कोणीच नाही की जे दुःखी नाही आहे. आहे कोणी? दुःखाचा प्रकार वेगळा आहे आणि त्या दुःखाचं प्रमाण कमी जास्त आहे. जसं तापच आहे, पण तापाचे प्रकार आहे आणि ते टेम्परेचर पण आहे. कोणाचा 100 आहे, कोणाचा 80, कोणाचा 50, कोणाचा 120. सांगते की नाही डॉक्टर? ते आपल्याला तर काही गणितच कळत नाही त्यातलं 120 आणि 130 आणि 105 आणि 110 काय असते ते, पण ते डॉक्टर सांगते म्हणून कळते आपल्याला. तर दुःखी प्रत्येक जण आहे, परंतु त्या दुःखातही सुख शोधता आलं पाहिजे, त्याला जीवन म्हणतात. आणि त्याला धरून एक दृष्टांत सांगतो. जसं ताईचं सांगत होतो मी की गर्भावस्थेमध्ये आहे, तिला त्रास होतोय, पण त्या त्रासामध्ये सुद्धा ती बसून आता प्रसन्नचित्ताने प्रवचन ऐकत आहे. भंतीजी बसले भोजनाला, तर मला पण वाढू दे, मला पण वाढू दे. तिला असं वाटत होतं, ती वाकत होती, त्रास आहे म्हणून, वाकू नको ना बाई, वाकू नको ना बाई. हे सांगतोय मुद्दाम होऊन की जर मनाने ठरवलं तर दुःखातही आपण सुखी राहू शकतो. फक्त मनाची अवस्था आपल्याला बदलवता आली पाहिजे, त्याला जीवन म्हणतात. तर एकदा एका गुरुजींकडे एक गृहस्थ गेला, संन्यासाकडे एक गृहस्थ गेला आणि गृहस्थाने विचारलं की बघा गुरुजी, ज्याला जीवन जीवन म्हणतो आपण, हे जीवन आहे, जीवन आहे, तर जीवन म्हणजे काय? तुम्हाला विचारलं सांगता येईल का जीवन म्हणजे काय? जीवन म्हणजे काय हा प्रश्न विचारला. तर गुरुजीच असतात. आता गुरुजी हुशार असतात, अनुभवी असतात, अभ्यासू असतात, विद्वान असतात. तर गुरुजींनी त्याच्याकडे पाहिलं आणि गुरुजी म्हणाले, बरं सांगतो तुला, ऐक. तर गुरुजींनी त्याला सांगितलं की बघ, एकदा एक प्रवासी होता, तो जंगलातून प्रवास करत होता. जंगलातून प्रवास करत असताना जंगल घनदाट होतं, जंगलामध्ये हिंस्र प्राणी होते आणि हा जंगलातून चालला होता. तर जंगलातून चालत असताना ह्याच्या मागे लागला हत्ती, एलिफंट. ह्याच्या मागे हत्ती लागला. हत्ती मागे लागला तर हत्ती पण धावत होता आणि हा पण धावत होता. जंगल घनदाट होतं, याचा काही रस्ता माहीत नव्हता किंवा ती रस्ते पण काही नव्हते, फारसे झाडं वगैरेच होते. तर हा धावत होता.
उताराचा रस्ता लागला, हत्ती याच्या मागे धावत होता, हा पुढे पुढे धावत होता आणि लपण्याचा विचार करत होता आणि त्याला मध्ये एक विहीर दिसली बाजूलाच, आणि विहीर दिसली, तो थकला होता, त्याला वाटलं आता आपण कुठपर्यंत धावू शकतो आणि हे झाडी वगैरे आहे तर धावता पण येत नाही, हत्ती येईल, सोंडेत पकडेल, आपल्याला मारून टाकेल, त्याच्यापेक्षा विहिरीत उडी घेऊ, आपल्याला पोहता येते तर जीव तरी वाचेल, हत्ती निघून जाईल. त्यानं मारली उडी विहिरीमध्ये. विहिरीत उडी मारली, पण विहीर काय फारशी खोल नव्हती, विहिरीतला लागूनच वडाचं झाड होतं आणि त्या वडाच्या झाडाच्या पारंब्या असतात, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? पारंब्याच म्हणतात का? हां बाप्पा, शब्द राहतात, कधी कधी आम्ही इकडचे तिकडचे कुठले शब्द वापरतो तर कधी कधी समजत नसेल म्हणून विचारतो. तर त्या वडाच्या पारंब्या असतात ना, तर त्या पारंब्या विहिरीमध्ये लोंबकळल्या होत्या त्या पारंब्या. तर ह्याने उडी मारली आणि उडी मारताना ह्याला, आता हा पोहणारा होता, ह्यानं उडी तर मारली पण ह्यानं पकडलं त्या पारंब्याला, उडी मारून जंप मारून पकडलं पारंब्याला. पारंब्याला पकडल्यानंतर याला वाटलं बा आता आपण दुःखातून संकटातून सुटलो. आता विहिरीत उडी मारली खरी, पण विहिरीत उडी मारली, पारंब्याला यानं धरलं होतं आणि यानं नजर खाली टाकली की याला त्या विहिरीमध्ये एक मगर ह्याच्याकडे तोंड वासून अशी ह्याच्या प्रतीक्षेत होती. मगर असते, ह्याच्या प्रतीक्षेत होती की हा खाली पडते का. आता मगरीनं त्या पारंब्याला लोंबकाळलेले लटकलेले वानरं प्राणी काही विहिरीत पडताना ते खाली असते, तिला सवय. तर तिला वाटलं बा हे कुठला तरी प्राणी आलाय, आता ताव मारू म्हणून तिनं ते लोंबकाळल्या बरोबर तोंड वर काढलं. ह्यानं खाली पाहिलं तर हे आता ते काय होईल, घाबरून गेल्यावर ह्याला वाटलं आता काही खरं नाही आपलं. मग ह्याला विचार केला यानं की ठीक आहे, हरकत नाही, तर वरती थोडंसं चढू. यानं थोडंसं वरती चढण्याचा प्रयत्न केला, पण पारंब्या लांब होत्या. वरती पाहिलं, याचं तोंड असं झालं, तर वरती मोहोळ असते ना, मोहोळ होतं वरती, आणि त्या मोहोळातून थोडा मध खाली टपकत होता. नेमकं यानं तोंड वरती करण्याशी याच्या तोंडामध्ये मधाचा थेंब पडण्यास. आणि मध असते, फार गोड असते, तुम्ही खाता का? मध फार गोड असते, ओरिजिनल मध खाला तर फार गोड असते. आता गुळवाला मध आलेला आहे मार्केटमध्ये बघ, कोणते लेबल लावलेत त्याच्यावर, ते खाऊ नका, जर ओरिजिनल असेल तरच खा, तरच फायदा होते मधाचा. बाकीचे गुळाच्या पाण्याचा मध केलेला आहे ते खाण्यात काही अर्थ नाही, किंवा ते मधाची शेती करतात काही लोक, गुळाचं पाणी त्याच्यावर ते माशा मध तयार करतात, ते गुळच आहे मग, आणि म्हणून ते मध खाण्यात काही अर्थ नाही. तर ओरिजिनल मध खाला पाहिजे, मध फार चांगला असतो, हिवाळ्यामध्ये तो मध खाला पाहिजे. तर मग त्यानं तोंड वरती केलं आणि ते मध टपकत होतं असं. आता मध गोड राहते, याच्या आवडीचा होता मध, यानं तोंड वरती ठेवलं म्हणून हे विसरून गेलं खाली मगर आहे म्हणून, ह्याला पकडलं असं ना, गट ते बघा तुम्ही की माइंड डायव्हर्ट झालं की दुःख विसरते माणूस. बघा आहे का नाही, ही भगवंतानं टेक्निक शिकवली. बुद्ध म्हणाले माइंड डायव्हर्ट केलं, मन दुसऱ्या गोष्टीकडे आपलं वळवलं. जसं धम्मात तुम्ही मन वळवलं, जसं मी आता सांगितलं ना, बऱ्याच अशा माता भगिनी पुरुष आहेत, उपासक आहेत, ते सांगतात भंतीजी दुःख खूप होतं, पण जसं धम्मदेशनेतून समजत आहे की बुद्ध म्हणतात सगळं परिवर्तनशील आहे, सगळं काही बदलते, वेळ थांबत नाही, आणि दुःखाच्या जागी सुख येते, सुखाच्या जागी पण दुःख येते, हे बुद्धाचं वचन आहे. हे जेव्हापासून ऐकतो तेव्हापासून भंतेजी जीवनाचा अर्थ कळाला. असे भरपूर लोक सांगतात, फोन करून मेसेज करून बघा. म्हणूनच मी हे सांगतो की जीवन म्हणजे काय आणि दुःखातही सुख कसं. तर मग ते मध खात होतं, ते विसरलं की खाली मगर आहे म्हणून, त्यानं पकडलं होतं आणि ते मधात मशगूल झालं. मग वा 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 वा, मध भेटतोय, ठीक आहे म्हणे, हरकत नाही, ते हाती निघून जाईल, आपण पाहू, तोपर्यंत मध खाऊन नंतर वरती चढू. बघा तुम्ही, रस्त्यावर अनेकदा साप, कुत्रे, काही प्राणी मरतात बघा, तुम्ही पाहिले का? काही खायला जातात, गाड्या येतात आणि मग ते साप मरतात बघा. हायवेवरती अनेकदा आम्ही प्रवास करतो तर डिझेलच्या, पेट्रोलच्या वासानं, ते ऑइलच्या वासानं साप रोडवरती येतात कधी आणि गाडी जाऊन मरते. काही कुत्रे मेलेले असतात आणि दुसरे कुत्रे त्याला पाहायला येतात आणि त्यांना कळत नाही, ते पण मरतात बघा. कुत्रे तर लय मरतात, असे माणसंही मरतात, कुत्रेही मरतात. तर मग मगर विसरला तो आणि मधाच्या नादी लागला.
संकटातून मुक्ती झाली असं त्याला वाटलं, पण त्यानं वरती असं डोळे वरतीच होते ना, तर त्यानं पाहिलं ते पारंब्याला ज्या त्यानं हातात पकडलं होतं का नाही, वडाच्या पारंब्या ज्या हातात पकडल्या होत्या, यानं वरती अशी नजर ठेवली होती, मध बरोबर टपकतच होता, पण ज्या पारंबीला पकडलं होतं दोन्ही हाताने, त्या पारंबीला वरती दोन्हीकडून 2 उंदर कुरतडत होते, एक काळा उंदीर आणि एक सफेद उंदीर कुरतडत होते असे ते दोन्ही. आता काय होईल? मधाच्या ठिकाणी तोंड तर वाचलेलंच आहे, पण हे पुन्हा आश्चर्यचकित झालं की आता काही खरं नाही. आता हे कोण कोणाला सांगत होतं कथा? ही कथा कोण कोणाला सांगत होतं? त्या गुरुजींना गृहस्थाने विचारलं, तर ते बी तोंड वाचून असं. आता पुढं काय होईल? तुम्ही आता प्रश्न निर्माण झाला, तुम्हाला वाटलं आता काय होईल? वाटलं का नाही तुम्हाला सर्वांना आता काय होईल? तर बघा, आता काय होईल नाही, गोष्ट एवढीच आहे. हत्ती जो आहे का नाही, हत्ती जो होता का नाही, तर हत्ती म्हणजे दुःख आहे जीवनातील. हत्ती म्हणजे काय आहे? दुःख आहे. प्रत्येकाच्या जीवनातून दुःख हात धुवून पाठीमागे लागते बघा. एक दुःख संपलं, दुसरं दुःख वाटायला लागतं. आता मी जसं सुरुवातीला म्हणालो, म्हणजे वाईट नका वाटू देऊ, आता बाळाचा आनंद आहे, या दुःखातही आनंद आहे का नाही? आणि बाळ जन्माला आलं की मग जिलेबी तर जिलेबी, पेढे तर पेढे, याला सांग त्याला सांग, याला सांग त्याला सांग, मेसेज कर, व्हॉट्सअप कर, काय काय कर, आनंद 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 झाला का नाही? तोच आनंद, तेच बाळ, तेच माता पिता, तेच घर. बाळ झालं लहानाचं मोठं, कळतं झालं समजा, आणि कळतं झाल्यावर समजा यदा कदाचित बिघडू नये पण बिघडलं, बाळी असो की बाळ असो, समजा बिघडू नये बापा कोणाचं, पण आता बिघडलेले असतात ना, आणि आपण म्हणतो म्हणजे काय बिघडणार नाही, बिघडला असा थोडी विषय आहे काय. आणि समजा बिघडला बाळ किंवा बाळी, तेव्हा ती मिठाई जाते कुठं, पेढे जातात कुठं, आणि ती जिलेबी जाते कुठं, आणि आनंद जाते कुठं, आणि मग आपल्याला लागते गतिरोधक. काय कमी पडलं असेल म्हणतात, माझ्याच वाट्याला असं कसं आलं म्हणते. जेव्हा जन्म झाला, पोरग जर झालं तर वा 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 म्हणते हो, आणि तेच पोरग बिघडलं आपल्याला त्रास देऊ लागलं तर माझ्याच वाट्याला असं कसं आलं म्हणते बघा. जेव्हा आलं वाट्याला तेव्हा पेढे वाटले, तो जेव्हा वाट्याला आलं तेव्हा जिलेबी वाटली, आणि तेच मोठं झालं ना आता त्रास देते, तीच मोठी झाली आता त्रास देते, काय म्हणते? माझ्याच वाट्याला, आमच्याच वाट्याला असं कसं आलं म्हणते ना, आमचं नशीब असं फुटकं कसं निघालं म्हणते, नारळासारखं. नारळ जसं नासकं निघते काही काही, तर आमचं नशीब काय नासकं कसं निघालं म्हणते बघा. बाळ तेच, माता पिता तेच, घर तेच, अन्न पाणी तेच. वेळ बदलली का नाही? बदलते का नाही? काही काही मायबापाच्या डोळ्यामध्ये अश्रू आणतात, आणि काही काही मायबापाची छाती गर्वाने फुगवतात का नाही? ऑफिसर बनतील किंवा डॉक्टर बनतील, किंवा मायबापाच्या मनासारखं वागतील, मायबापाचं जीव लावतील, मायबापाची सेवा करतील, मनोभावे सगळ्यांना ओळखतील, पत्नीबरोबर पण चांगलं वागतील, मायबापासोबत पण चांगलं वागतील, सगळ्या बहीण भाऊ यांच्यासोबत प्रेमाने वागतील. असे लोक जर कोणाचे असतील मुलं, तर आई वडिलाला किती बरं वाटत असेल की नाही? बापा तुम्ही मुख्यच राहिले आता, त्या काय होच म्हणा, हसो नसतो बापा, होच म्हणावं लागते, काय तर गणित बिघडते, आणि नसेल तर मग काहीच खरं नाही. तर हत्ती म्हणजे जो आहे तो दुःख आहे. एक दुःख संपलं की दुसरं दुःख संपलं की तिसरं दुःख. बघा, दुःखच दुःख आहे जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःखच दुःख आहे. हत्ती म्हणजे दुःख. मगरमच्छ जो आहे की नाही, मगर म्हणजे मृत्यू आहे. तो पारंबीपासून कधी सटकू शकते आणि खाली पडू शकते, बरोबर आहे. मगरमच्छ म्हणजे काय आहे? मृत्यू आहे, कधीही येऊ शकतो आपल्याला. आणि जे उंदर आहेत का ना, 2, सफेद आणि काळा, तर काळा उंदीर म्हणजे रात्र, आणि पांढरा उंदीर म्हणजे दिवस. न थांबता ते कुरतडत होते, न थांबता त्या पारंबीला कुरतडत होते. आपल्यासाठी आजचा दिवस गेला की हा दिवस उद्या नाही आहे, आजची रात्र गेली की ती उद्या नाही आहे, एक क्षण आजचा गेला की तो पुढे नाही आहे. वेळ कोणासाठी
थांबत नाही. आपलं आयुष्य क्षणाक्षणाने पुढे 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 जाते आहे. बालपण परत मिळत नाही, तारुण्य परत मिळत नाही, कोणतीच गोष्ट परत नाही आहे. एकदा झाली झाली गेली आहे का पुन्हा? आपण नख वाढलेत आणि कट केलेत, ते नख गेले कुठं, आता दुसरेच आले. हे मुंडन आम्ही करत राहतो, हे मुंडन केलं, केस काढले, पुन्हा दुसरे केस येतात. पॉलिशचं मी मध्यंतरी पॉलिशचं बोललो, तुम्ही लाख वेळा पॉलिश लावा हो, ती पॉलिश तर वरवरच फक्त काळे करते आणि खालून पांढरे उगवते का नाही? हे परिवर्तन आहे जीवनाचं, हे जीवन आहे. आणि म्हणून मध जो आहे का नाही, या कथेतील जो मध आहे ना, तर मध म्हणजे जीवन आहे. समजलं तुम्हाला? हत्ती होता, उंदरही होते, मगरही होती, पण जेव्हा मध मिळाला तेव्हा सगळं काही विसरून खुश मध मिळतो. झालं की नाही? तर जीवनाचं पण असंच आहे. दुःख प्रत्येकाच्या जीवनात आहे. दुःख आलं म्हणून रडत बसू नये आणि सुख आलं म्हणून नाचत बसू नये. भगवान म्हणाले, जीवनाच्या या बदल्याला, म्हणजे बदलणाऱ्या परिस्थितीला, बदलणाऱ्या वेळेला समजून घ्या. जीवनाचा अर्थ तुम्हाला कळेल. आणि ह्या गोष्टींना समजून घेण्यासाठी धम्म अत्यंत आवश्यक अशी मध्यस्थी करत असतो. धम्मामुळे जीवनाचा अर्थ कळतो बघा. अन्यथा जीवन अनेक लोकांचं वाह्यात जाते. आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवान बुद्ध म्हणाले, वेळ बदलते, हे लक्षात ठेवा. आपण आज जे आहोत आपण बदलत असतो. आपल्या मनाची अवस्थाही बदलते. घरात येणारे बाळही बदलतात, घरात आपल्यासोबत असलेले लोकही बदलतात. जे लोक म्हणतात तुमच्याशिवाय जमत नाही, तेच लोक काही दिवसांनी म्हणतात बोलूच नको म्हणतात. आता त्या दिवशीची एक आई म्हणे, भंतेजी याला म्हणजे माझ्या पोराला माझ्याशिवाय जमायचंच नाही म्हणे. नेहमी नेहमी कुठे बाहेर गेलात थांबायचं नाही, 3-3दा फोन करे म्हणे. हे आता काय झालं म्हणे माहीत नाही, मला फोनही करत नाही म्हणे, मला विचारतही नाही, माझ्या जवळही बसत नाही म्हणते, आणि काहीच नाही म्हणते. जी काय झालं असेल म्हणते. त्या माऊलीला मी काय सांगू? म्हणजे हेच सांगतो मी की जीवन असंच आहे बस. आणि हे आपल्याच वाट्याला नाही आहे कोणाच्या, हे प्रत्येकाच्या वाट्याला आहे. ह्या गोष्टीला समजून घ्या. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की त्या मधासारखं जीवनाचा आनंद घ्या. आहे त्या परिस्थितीमध्ये आनंद घेतला पाहिजे, हॅप्पी राहिलं पाहिजे. आता तुम्ही आलात इकडे बघा, एवढ्या मोठ्या संख्येने आलात, हा हॅप्पीनेस आहे जीवनाचा. आनंद घेत राहिलं पाहिजे. हात पाय कामातून गेल्यावर बसले जाग्यावरच. मग जोपर्यंत हातपाय चांगले आहे, जोपर्यंत डोळे चांगले आहे, जोपर्यंत कान चांगले आहे, तोपर्यंत आनंद घ्या. दीक्षाभूमीला जात राहा, बुद्धगयेला जात राहा, कुठे कुठे जायचं तुम्हाला जात राहा, धम्मदेसनीला जात राहा, विहारात जात राहा, लेण्यांवरती जात राहा, कुठे कुठे चांगल्या चांगल्या ठिकाणी जात राहा आणि जीवनाचा आनंद घ्या. जोपर्यंत तोंड चांगलं चालते आपलं, तोपर्यंत लोकांसोबत धम्माची चर्चा करा, कोणाचं कौतुक करा, प्रशंसा करा, चांगलं बोला. कोणी चुकत असेल, कोणी वाट चुकला असेल, कोणी रडत असेल तर त्याला प्रेम द्या, आपुलकी द्या, आधार द्या. नाही का? वाचा बसल्यावर मग काय इच्छा असून बोलू शकतो का? आणि बसत नाही का वाचा? प्रत्येकाची एक वेळ येते की नाही वाचा बसण्याची. पाहतो टकमक टकमक पाहतात लोक, पण बोलू शकत नाहीत ना. आपल्यावरही ती वेळ येऊ शकते ना, कोणावरही वेळ येऊ शकते. म्हणून जोपर्यंत हे सगळं काही 3.5 हाताचं व्यवस्थित आहे का नाही, तोपर्यंत सगळ्यांशी व्यवस्थित वागायचं, प्रेमाने वागायचं. त्याला जीवन म्हणतात. गाठी मारून ठेवायचं नाही. आणि बाळाच्या वेळेला तर घरातल्या लोकांचा तसा स्वभाव असेल, तर भंतीजींनी पण सांगितलं बघा, जसा स्वभाव असेल बरोबर बाळाचा स्वभाव तसा असणार म्हणजे असणार. ह्याच्यात तीळ मात्र शंका नाही. 99.99% बाळाचा स्वभाव एक तर मम्मीवर जाते, नाही तर पप्पावर जाते, नाही तर आजोबावर दोन्हीकडच्या, नाही तर आजीवर दोन्हीकडच्या, नाही तर आत्याबाईवर, नाही तर अंकलवर. कोणावर जाते का नाही? तुम्ही बोलून दाखवता बापा हे मम्मीवरच गेला, पप्पावरच गेला. आणि ते पण त्याचे अवगुण, तिचे अवगुण जेव्हा दिसायला लागतात, हे पहा म्हणतात हे बरोबर याच्या मम्मीसारखंच झालं, हे पहा हे याच्या पप्पासारखं झालं म्हणते, कोणी कोणी म्हणते आजोबासारखं झालं म्हणते. आणि म्हणून आपल्यासारखं होण्यापेक्षा, शेवटचं सांगतो तुम्हाला मी, बाळांना आपल्यासारखं होण्यापेक्षा त्यानं बाबासाहेबांसारखं कसं व्हावं यासाठीचे या दरम्यान संस्कार द्या. रामजी सुभेदाराच्या संदर्भामध्ये कालच रामजी सुभेदार बाबांची
जयंती साजरी झाली बघा 14 नोव्हेंबरला, ज्यांनी एका बोधिसत्वाला जन्माला घातलं, एका घटनाकाराला जन्माला घातलं. हे आपलं जीवन किड्या मुंग्यासारखं जीवन, जनावरासारखं जीवन होतं आपलं. या जीवनाचं सोनं ज्यांनी बनवलं, अशा एका सुपुत्राला ज्यांनी जन्माला घातलं, त्या बाबांची, रामजी बाबांची काल जयंती झाली की नाही. आदर्श बाबा होते ते, आदर्श. मी नेहमी सांगतो, शेवटचा पॉईंट, माता पिता आदर्श असतील, आदर्श, तर लेकरं आदर्श निघतील ना. सासू आदर्श असेल तर सून आदर्श, आणि सून आदर्श असेल तर सासू आदर्श. डिपेंड आहे, अवलंबून आहे. तुम्हाला वाटत असेल चाबी फिरू लागले, म्हणते चाबी फिरवावं लागते म्हणून सांगतो तुम्हाला, चाबी फिरवणं लय आवश्यक आहे. डिपेंड आहे. एका हातानं टाळी वाजत नाही. आणि हे केव्हा बोलता तुम्ही? दुसऱ्यावर जेव्हा सांगायचं, शहाणपण शिकवायचं तेव्हा. आणि आपल्याकडे चूक असल्यावर मग एकाच हातानं टाळी वाजते. आणि दुसऱ्याला सांगायचं तर बाई 2 हातानं टाळी वाजत नाही ना, आणि आपली एकाच हातानं. तर बघा, डिपेंड आहे, अवलंबून आहे. सून चांगली असेल तर सासू चांगली, सासू चांगली असेल तर सून चांगली, पती चांगला असेल तर पत्नी चांगली, पत्नी चांगली असेल तर पती चांगला. अवलंबून आहे. दोन्ही लोकांवरती अवलंबून आहे. दोन्ही लोकांवरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी एकमेकांशी चांगले राहा, गुणागोविंदाने राहा, बाबासाहेबांचा आदर्श ठेवा, बाबासाहेबांना वाचत राहा. रोज आणि रोज बाबासाहेबांना वाचलं पाहिजे. भगवंताने सांगितलेलं ध्यान रोज केलं पाहिजे. आपल्या श्वासाला पाहिलं पाहिजे. जास्तीत जास्त मंगलमैत्री करायला पाहिजे ताई. या दरम्यान जेवढी मंगलमैत्री, जसं बसता येईल तुला, कॉटवरती बसून, खुर्चीवरती बसून, मांडी घालून किंवा झोपलेली असताना, जास्तीत जास्त मंगलमैत्री करायची. कोणती मंगलमैत्री करायची? की सर्व प्राणी दुःखातून, रोगातून, संकटातून, त्रासातून, भयातून मुक्त हो. सर्व प्राण्यांना सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त हो. पाण्यातले प्राणी असो, हवेतले प्राणी असो, जमिनीतले प्राणी असो, जमिनीवरचे प्राणी असो, आपल्या जवळचे लोक असो, दूरचे लोक असो, परिवारातले असो किंवा अजून कोणी असो, आणि त्याच्यात आम्ही पण एक. सगळ्यांच्या प्रती मंगलमैत्री. सर्वांना निरोगी उदंड आयुष्य लाभावे, सर्वांना सुख शांती लाभावी. जेव्हा आपण पॉझिटिव्हली असा विचार करत असतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्यावर सुद्धा होत असतो तसाच. कारण भगवान म्हणाले, मनाची मनोअवस्था ही आहे आपल्या त्या मॅग्नेटसारखी. मॅग्नेट माहिती तुम्हाला? मॅग्नेट बघा, लोहचुंबक. तत्सम गुणधर्म असलेल्या वस्तूकडेच ते आकर्षित होते. लोखंडाला चिपकते, सोन्याला चिपकते काय? चिपकत नाही. दुसरं लोहचुंबक आणलं त्याच्याबरोबर सोबतीला तर त्याला चिपकते, पण दुसरं कशाला चिपकत नाही. आपल्या मनाच्या अवस्थेचं तसंच आहे. आपण जसं फील करतो, आपण जसा स्वभाव मनामध्ये ठेवतो, आपल्या मनाची मानसिक अवस्था जशी असते ती अवस्था बाळाला पोहोचत असते. जसं अन्नाचा परिणाम बाळाच्या अवयवांवरती होतो, तसंच माता पिता आणि परिवारातल्या लोकांची मानसिकता या दरम्यान जशी असेल ना, तर त्या वातावरणाचा परिणाम होत असतो. बघा, मी नेहमी सांगतो, हापूस आंबा कोकणातच येतो. तुमच्या नागपूरकडेच मोसंबी संत्रा येते, म्हणजे पाहिजे तसा. दुसरीकडे येईल, पण जसं इकडे येते तसं येत नाही. हापूस आंबा पण दुसरीकडे पण येईल, पण कोकणात जसा रिझल्ट मिळतो, त्याची चव किंवा सगळ्या गोष्टी बहार वगैरे, तसा दुसरीकडे मिळतो काय? नाही मिळत. कोकणातच नारळाची झाडं जास्त आहे, वातावरण तसं आहे, समुद्रकिनारा आहे ना, आणि म्हणून वातावरणाचा परिणाम होत असतो. जसा झाडांवर होतो, वनस्पतींवर होतो, प्राण्यांवर होतो का नाही, तसा आपल्यावरही, आपल्याही मानसिकतेवरती वातावरणाचा परिणाम होतो. म्हणून आपल्या घरामध्ये सदैव धार्मिक वातावरण ठेवलं पाहिजे. बुद्धाचं, धम्माचं, संघाचं वातावरण आपल्या घरामध्ये ठेवलं पाहिजे. बाबासाहेबांच्या विचारांचं वातावरण आपल्या घरामध्ये ठेवलं पाहिजे. दान पुण्याचं वातावरण आपल्या घरामध्ये ठेवलं पाहिजे. शील पालनाचं वातावरण आपल्या घरात ठेवलं पाहिजे. आणि ध्यानाचं, मंगलमैत्रीचं वातावरण आपल्या घरात ठेवलं पाहिजे. त्याचा सकारात्मक परिणाम होत असतो. म्हणून नकारात्मकता काढून टाकण्यासाठी सकारात्मकता बहुत जरुरी आहे. आणि त्यामुळे आज तुम्हाला या छोट्याशा दृष्टांतातून, बोधकथेतून जीवन म्हणजे काय हे मी सांगण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणे क्षितिजाताई, रजत ढोणे, तुम्हा दोघांनाही पुनश्च एकदा वन्स अगेन शुभेच्छाही देतो. तुम्हा सर्वांच्या, दोन्ही परिवारांच्या प्रति मंगलमैत्री व्यक्त करतो. बाहेरूनही आलेले सर्वच उपासक उपासिका तुमच्याही प्रति मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो. आणि वेळेच्या अभावी मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम. भवतु सब मंगलम रक्षन्तु
देवता सब्बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।